आज हम हमारे एक मैजिकल हीलिंग का एक सेशन है। इंट्रोडक्शन जो नॉर्मली देते हैं, तो थोड़ा सा आज करेंगे। कुछ खास दिन है आज, इजंट इट? एवरी डे इज अ स्पेशल डे। तो हमारे खुद के लिए आज हम देखेंगे कि हमारे लाइफ में रिश्ते कैसे इंपॉर्टेंट होते हैं। तो उसके लिए हमारा जो भी मैजिकल हीलिंग का सेशन है, मैं आज सभी के साथ करती हूँ। तो आज थोड़ा सा चेंज करेंगे। आज अफर्मेशंस हम रीड नहीं कर रहे टाइम की वजह से। तो आप अपने सेशन के बाद सभी लोग रीड करेंगे। और आज आज हम बस सब लोगों ने, अगर इसमें से आपको सही में आज कुछ लेके जाना है, प्लीज एवरीवन स्विच ऑन द कैमरा और ये प्रोसेस आप सभी लोग कीजिए। परफेक्ट। ये इसके लिए बस हम चार अफर्मेशंस थोड़ा सा यूज करने वाले, जो आप सभी लोगों को पता है, मैं बार बार ये लेते रहती हूँ। उसमें हम बोलने वाले हैं आई एम सॉरी। सबको आता है बोलना, राइट? प्लीज फॉरगिव मी, ये भी आता है। थैंक यू एंड आई लव यू। ये चार शब्द हम यूज करने वाले हैं, ठीक है? चलो, सभी लोगों को पता है खुद के हाथ के ऊपर हाथ कैसे रखने हैं। वेरी गुड मोहन जी। रिलैक्स करना है, कंधों को रिलैक्स करना है। और एक लंबी गहरी सांस लेनी है और धीरे से छोड़नी है। और जो भी मैं बोलने वाली हूँ यहाँ पे, आप सभी लोगों को मेरी बात दोहराना है, रिपीट करना है। जोर से करना है रिपीट, आई मीन जैसे नॉर्मली हम बात करते, मन में नहीं। वो वाइब्रेशंस क्रिएट करनी है हमको, वो डिक्लेरेशंस देना है। आई नो ये मैजिकल हीलर्स को, सभी लोगों को ये पता है, उनका भी एक बार फिर से रिवीजन हो जाएगा। चलिए, जो मैं इंस्ट्रक्शंस आपको बताने वाली हूँ, बस उतना ही फॉलो करना है आप सभी लोगों को, ठीक है? Awesome. रिलैक्स एनर्जी, सभी लोग ब्रीथ करेंगे। टीम एक बार देखना, मेरी आवाज, म्यूजिक की आवाज सबको क्लियर है क्या? थैंक यू सो मच। परफेक्ट। अभी सभी लोग आपके आंखों के सामने अपनी माँ का चेहरा याद करोगे, आपके मम्मी का चेहरा याद करोगे। चलिए, सभी लोग अपने अपने माँ का चेहरा आपके नजर के सामने लाइए। और वो हंसता हुआ चेहरा, उसकी आंखों में देख के आपको देखना है कि वो हंसी दिखाई दे रही है। एंड माय डियर फ्रेंड्स, डोंट वरी। अगर आपकी मम्मा आपके पास फिजिकली नहीं है, आप कहीं दूर रहते होंगे, लेकिन मम्मा का तो चेहरा याद है। चलो, फिजिकली भी नहीं है आपके साथ, तो भी उनका चेहरा तो आपको याद है। डोंट वरी, इवन इफ वो फिजिकली शायद ये दुनिया में ना हो, डजेंट मैटर। फिर भी उनका चेहरा, उनका स्माइली फेस, उनकी स्माइली आंखें आपके नजर के सामने लेनी है। और जरा हम देखते हैं, मम्मा से हम बात करेंगे। जो भी आप, जो भी नाम से उसको पुकारते होंगे, आई, मम्मा, माँ, जो भी बोलते होंगे आप, उसके साथ हम बात करने वाले हैं। उसको बोलने वाले, आई एम सॉरी मम्मा, आई एम सॉरी मम्मा, कि मैंने तुझे बहुत हर्ट किया है। चलो, मैं आज का सेशन थोड़ा मराठी में लेती हूँ पूरा। सॉरी आई, की आजपर्यंत मी तुला खूप दुखावलंय। कदाचित मी तुला खूप जज पण केलंय। आय एम सॉरी मम्मा, मी तुझ्यासोबत तसं बघितलं तर कधी क्वालिटी टाइम तसा स्पेंडच नाही केला, आणि त्याची जाणीव मला आज होत आहे। प्लीज फॉरगिव मी मम्मी, मला माफ कर आई, मी तुला कधी समजावून नाही घेतलं, तुझ्याशी कधी प्रेमाने नाही बोलले, जो तुला रिस्पेक्ट द्यायचा होता तो पण इनफ नाही दिला गेला माझ्याकडून। थँक यू मम्मा, तुझं जे माझ्यावर नितांत प्रेम होतं, अनकंडिशनल प्रेम होतं आणि आहे,
आणि एवढं असतानाही मी मात्र तुला थोडासा तिरस्कारच केला कधीतरी. पण आज मला आई रिअलाइज होते, जे सॅक्रिफाईस तू माझ्यासाठी केलेले आहे, मला घडवण्यासाठी, मला आज जी मी आहे, फक्त तुझ्यामुळे आहे आई. थँक यू सो मच. आज मला याची जाणीव होतीये. रिअली सॉरी आई. मी कधी आजपर्यंत बोलले नसेल. माझं खरंच खूप प्रेम आहे. आय लव्ह यू आई. आय लव्ह यू मम्मा. आय रिअली लव्ह यू. इट्स ओके. तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही भावना असतील, एक्सप्रेशन्स असतील, प्लीज एक्सप्रेस करायच्या सगळ्यांनी. डोंट होल्ड ऑन. आता होल्ड नाही करायच्यात आपल्याला. आपला जे काही एक्सप्रेशन्स आहेत आपल्या आईसाठी, आपण पूर्णपणे जणू काही ती आपल्या समोर आहे. डझंट मॅटर एवढे दिवस, एवढे वर्ष आपण त्या भावना व्यक्त नाही केलेल्या, पण आज ही वेळ आहे की आपण त्या सगळ्या व्यक्त करत आहोत. कधीतरी कोणाला थोडस रडायला येऊ शकतं, कंठ दाटून येऊ शकतो. प्लीज फील फ्री टू एक्सप्रेस. व्हॉट इफ माय डिअर फ्रेंड्स, ज्या वेळेस आज आपण आपल्या आई समोर एक्सप्रेस झालेलो आहोत, व्हॉट इफ आपण जर आपल्या स्वतःला असे रिलेशन्स डेव्हलप केले, आता यानंतर जरा इमॅजिन करून बघा बरं, आपल्या आई सोबतचे रिलेशन्स कसे असतील बरं. जर तुम्ही आई सोबत राहत नसाल, कामानिमित्त काही कारणाने तुम्ही दुसरीकडे राहत असाल, दुसऱ्या गावी राहत असाल, दुसऱ्या देशात राहत असाल, बट व्हॉट इफ जर तुम्ही आज जे कनेक्शन फील केलंय, जर असं आपल्या आईसोबत रिलेशन असेल, हाऊ ब्युटिफुल लाईफ वुड बी. जिथून माझं ओरिजिन निर्माण झालेलं आहे, ज्या आईने मला घडवलेलं आहे, या युनिव्हर्स मध्ये आणलेलं आहे, या जगामध्ये आणलेलं आहे, आणि त्याच आईसोबत तर माझे जे काही रिलेशन्स मी जर पूर्ववत केले, पुन्हा अधिक घट्ट, अधिक प्रेमाचे केले, मला सांगा अजून लाईफ कशी असू शकते. हाऊ ब्युटिफुल वुड बी अ लाईफ. सो माय डिअर फ्रेंड्स, जस्ट टू रिक्वेस्ट, आजच्या दिवसभरात आपल्या सेशन नंतर जिथे कुठे आई असेल, कदाचित तुम्ही आईकडेच राहत असाल, एक जाऊन फक्त मिठी मारा. कदाचित तुम्ही एवढं सगळं बोलणार नाही, तुम्हाला बोलता येणार नाही, बोललात तर अतिउत्तम, पण जस्ट जाऊन जर एक फक्त मिठी दिली, आय लव्ह यू आई, आय लव्ह यू मम्मा बोललात, तर बघा तुम्हाला इन रिटर्न मध्ये काय मिळू शकेल. द हॅपीएस्ट मोमेंट. कदाचित ते तुम्हाला कुठेही काहीही पे करून मिळणार नाही, असं तुम्हाला त्या आईचं प्रेम मिळेल. डझंट मॅटर जर आई कुठल्या लांब असेल, फोन करा. फिजिकली भेटला तर खूपच जास्त चांगला आहे. फोन करा आणि डोंट वरी माय डिअर फ्रेंड्स, ज्यांच्याकडे असं असेल की फिजिकली आई नाही आहे तुमच्याकडे, पण ते फिलिंग, ते कनेक्शन, ते डिवाइन कनेक्शन आहे. त्या आईला तुमच्या भावना नक्कीच समजतील. जस्ट फील करा, फ्रीली तुम्ही मोकळं करा आज स्वतःला. त्या आईला सॉरी बोला, थँक यू बोला, लव्ह यू बोला. त्यांना कळू द्या की येस, तुमचं पण किती प्रेम आहे. डझंट मॅटर आजपर्यंत जे काही झालेलं आहे ते फॉरगेट इट. पण आज ज्या मातेने मला जन्म दिलेला आहे, तिच्याबद्दल एक क्षण हा ग्रॅटिट्यूडचा. फ्रेंडशिप तो सभी लोग मनाते हैं. ज्या गोष्टी सेलिब्रेट करण्यासाठी आपण या जगात आलेलो आहोत, ते आणण्यासाठी त्या मातेने जे तुमच्यावरती कष्ट केलेले, तुम्हाला घडवण्यासाठी जे कष्ट केलेले, मग आपण आपले रूट्स कसे विसरू शकतो. टेक दिस मोमेंट माय डिअर फ्रेंड्स.
त्या आईला एक ती प्रेमाची मिठी देऊन, बोलता आलं तर अतिउत्तम, नाही आलं तर इट्स ओके, फक्त ती एक हक देऊन बघा. अँड मेक इट अ रिच्युअल, एव्हरी डे का रिच्युअल. भले ते कॉल करून असेल, घरात असेल तर तुम्हाला, आपण आपल्याकडे एक प्रथा आहे, आपण नमस्कार करतो घरातून बाहेर जाताना. एक ती स्माइल देऊन, त्या आईसाठी स्माइल, ना की बल्कि त्या आईने एका कोपऱ्यात बसावं, कदाचित तिचं ओल्ड एज झालंय म्हणून. दिस इज यू माय डिअर फ्रेंड्स, यू आर द वन, की आता तुमचा टर्न आहे तिच्याकडे जस्ट एक प्रेमाचा शब्द देण्यासाठी. आय होप एव्हरीबडी विल डू द रिच्युअल फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स, एव्हरी डे. एक दीर्घ श्वास घ्यायचा सगळ्यांनी. इट्स ओके, जे काही तुमच्या इमोशन्स बाहेर आलेले असतील, सगळ्यांनी एकदा खांदे रिलॅक्स करायचे. आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा. आणि पुढे जाऊन आपल्या वडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा सगळ्यांनी. जर चुकून कोणाची तरी झोप लागत असेल, पुन्हा माझ्या आवाजाकडे यायचंय सगळ्यांनी आणि इथून चालू करायची प्रोसेस सगळ्यांनी. कॅमेरा सगळ्यांचे ऑन राहू दे, आता काही मुवमेंट नाही करायची, नो चॅटिंग, जस्ट माझ्या इन्स्ट्रक्शन कडे लक्ष द्यायचंय, छाया फॉलो करायच्या सगळ्या गोष्टी. चला, वडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे, डोळे बंद करायचे. इट्स ओके, इट्स ओके, जरी तुमचे अश्रू वाहत असतील, कम्प्लिटली फाईन. आज रोखून नाही ठेवायचे. आपल्या वडिलांचा तोच हसरा चेहरा आपल्या नजरेसमोर आणायचा आहे. त्यांच्या डोळ्यात ते हास्य बघायचं, ऍज इफ जणू काही अगदी तुमच्या डोळ्यासमोर ते उभे आहेत. अँड अगेन, जरी फिजिकली आपले वडील कदाचित या जगात नसतील, त्यांची एनर्जी आपल्या सोबत नक्कीच आहे, त्यांचं कनेक्शन तुमच्या सोबत नक्कीच आहे. तसा त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आणि पुन्हा त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आय एम सॉरी पापा, मी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा हर्ट केलं, तुम्हाला दुखावलं, बऱ्याचदा तुमच्याशी उंच आवाजात बोललो. तसं बघितलं तर तुमच्या सोबत मी कधी इनफ टाइम स्पेंड नाही केलेला. आय एम सॉरी पापा, प्लीज मला माफ करा. तुम्हाला मी बऱ्याच सिच्युएशन्स मध्ये समजावून नाही घेतलं, रादर तुम्हाला क्रिटिसाइज केलं. तुम्ही ज्या गोष्टी माझ्या हितासाठी सांगत होता, पण मी ते समजावून न घेता तुम्हाला क्रिटिसाइज केलं. प्लीज मला माफ करा पापा, तुमच्यावर प्रेम नाही केलं मी, तुम्हाला पाहिजे तसं मी रिस्पेक्टफुली बोललो नाही कधी तुमच्याशी. रिअली सॉरी पापा, सॉरी बाबा, थँक्यू बाबा. मला आज खरं तर जाणवते या सेशन मध्ये की तुमचं जे माझ्यावरती अनकंडिशनल प्रेम होतं, नितांत निस्वार्थी जे प्रेम होतं, त्याची जाणीव मला खरं तर आता होतीये. पण ते प्रेम न घेता मी तुमच्यावर नेहमी तिरस्कार केला, तुमचा हेट केला. तुम्ही माझ्यावर किती बंधनं टाकताय असं म्हणून तुमचा नेहमी तिरस्कार करत राहिले, नेहमी तिरस्कार करत राहिले. पण कदाचित तुम्ही आज स्वतः तुमच्या मुलाचे वडील असाल आणि त्यामुळे आज मला फील होतंय, ज्या प्रकारे तुम्ही सॅक्रिफायसेस केले माझ्यासाठी. प्रत्येक एक भाग घडवण्यामध्ये जो तुमचा हात होता, त्याच्यामध्ये एकच इंटेन्शन होतं की माझ्या बाळाने, माझ्या मुलाने मुलीने असं घडावं, इंडिपेंडेंट व्हावं. तो भाग माझ्या कधी लक्षातच नाही आला. मला ते पण आठवतंय बाबा,
कधी तुम्ही तुमचा कधी विचारच नाही केला हो. दिवस रात्र तुम्ही मात्र माझ्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी नेहमीच काम करत राहिला. पहिला विचार केला असेल तर तुम्ही माझा विचार केला. मग ते कुठली वस्तू घेण्याचं असो, माझ्या एज्युकेशनचं असो. मी तुम्हाला असं निवांत बसलेलं पाहिलंच नव्हतं बाबा. आय एम सॉरी. मला ते त्यावेळेस लक्षातच नाही आलं. आणि आज या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आहे. थँक्यू बाबा. जगात खरंच तुमच्या एवढं प्रेम तर माझ्यावरती करणारी व्यक्तीच नसेल कदाचित. थँक्यू सो मच बाबा. बाबा, एक गोष्ट मला सांगायची आज की आय रिअली लव्ह यू. आय लव्ह यू बाबा. ओपन अप करा सगळ्यांनी तुमचे एक्सप्रेशन्स तुमच्या बाबांकडे. डझंट मॅटर ते तुमच्या समोर फिजिकली आहेत नाही आहेत, पण ती एनर्जी तुमच्या सोबत आहे. कदाचित आजपर्यंत आपण जे काही इमोशन्स एक्सप्रेस नव्हते केले. लेट्स टेक द मोमेंट एव्हरीबॉडी टू एक्सप्रेस. बऱ्याच जणांच्या आयुष्यात असं असेल की कदाचित तुम्ही लहानपणी वडिलांचा चेहरा कधीतरी बघितला असेल, कदाचित आठवतही नसेल. फोटोच्या स्वरूपात त्यांना फक्त पाहिलं असेल. माय डिअर फ्रेंड्स, त्यांची एनर्जी आपल्या मुलांसोबत कायम असते. ती फील करायची, ते एक्सप्रेस करणार आहोत आपण आज. ओके, डझंट मॅटर आपण आजपर्यंत पूर्ण आयुष्य गेलं आपलं, आपण नव्हतं एक्सप्रेस केलं, पण आज या सेशनद्वारे जे काही फील होतंय आपण त्यांना फील केलं, त्यांना एक्सप्रेस केलंय. माय डिअर फ्रेंड्स, जर हे असं एक्सप्रेस केल्यानंतर ही रिलेशनची ताकद किती मजबूत होऊ शकते हे तुमच्या लक्षात येईल. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन अगेन की आज दिवसभरात त्या वडिलांकडे जाऊन काही बोलता आलं तर ठीक आहे, पण नाहीच बोलला तर जस्ट एक हग करा. दॅट्स इट. त्या सोलला, त्या एनर्जीला त्यांना कळून जाईल तुम्हाला काय बोलायचंय. जस्ट त्यांना फक्त फील करून द्या की त्यांचं असणं तुमच्या जीवनामध्ये किती इम्पॉर्टंट आहे. त्यांनी जे काही केलं ते तुम्ही आज तरी एक्नॉलेज करताय. डझंट मॅटर यापूर्वी तुम्ही काय केले, कदाचित कालच भांडण केलं असेल. ऍब्सोल्युटली फाईन. लेट्स टेक दिस प्रेझेंट मोमेंट, सेलिब्रेट द रिलेशन. त्या प्रकारे तुम्ही ते फील करणार आहे. हाऊ ब्युटिफुल. आजपासूनच तुमचं रिलेशन बघा बरं कसं सुंदर असेल. तुमचे इमोशन सप्रेस करू नका. लेट इट फ्लो, लेट इट फ्लो. सगळ्यांनी एकदा पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा. पुन्हा माझ्या आवाजाकडे यायचं. पाठीचं कान शक्य असेल तेवढा ताठ करायचा आहे. आणि पुन्हा माझ्यासोबत यायचं. सगळ्यांनी माझ्या आवाजाकडे यायचंय. आणि आता पुढच्या व्यक्तीकडे जाऊया. अशी एक व्यक्ती तुमच्या लाईफ मध्ये की जिने तुम्हाला कधीतरी खूप दुखावलंय, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय. कोणतीही व्यक्ती असू शकते, मग ती अगदी आपल्या जवळची व्यक्ती असू शकते, हजबंड वाईफ, मुलं, सासू सासरे, आई वडील, अजून कुठले तरी रिलेटिव्ह, किंवा
कामावरती सुद्धा आपला बॉस असू शकतो, कलिग असू शकतात, फ्रेंड्स असू शकतात. कोणतीही अशी व्यक्ती इमिडिएटली जी तुमच्या डोळ्यासमोर आली आहे, की जिने तुम्हाला खूप हर्ट केलंय आणि त्याचं पेन आजही तुम्हाला फील होत आहे. कदाचित खूप पूर्वी काहीतरी इन्सिडेंट झाला असेल, पण आज जेव्हा मी म्हटलं, अशी कोणती व्यक्ती की जिने तुम्हाला हर्ट केलंय आणि ती व्यक्ती तुमच्या नजरेसमोर आली. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय आणि त्या व्यक्तीसोबत आपण बोलणार आहोत. प्रत्येक सेंटेन्सला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय तुम्ही आणि बोलायचंय, आय एम सॉरी. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय. हे सगळ्या गोष्टी मी तुझ्यावरतीच ब्लेम केल्या, एकट्यावरतीच, एकटीवरतीच. पण खरं तर मला आता समजतंय, ती जी काही सिच्युएशन होती, जो काही इव्हेंट होता, त्यासाठी मी सुद्धा रिस्पॉन्सिबल होते. मी सुद्धा रिस्पॉन्सिबल होतो खरं तर. तुझ्या एकट्याची चुकी नव्हती. तो माय डिअर फ्रेंड ज्या व्यक्तीचं नाव असेल, प्लीज मला माफ कर की मी माझ्या हिश्श्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच नाही आणि सगळी निगेटिव्हिटी, सगळं जोर फक्त तुझ्यावरती टाकून दिला. ही सगळी चूक जणू काही फक्त तुझीच होती. पण थँक्यू माय डिअर फ्रेंड, जी कोणी व्यक्ती आहे, मला हा एक लाईफचा एक लेसन दिल्याबद्दल, हा एक अनुभव दिल्याबद्दल. मला आज जर मी विचार केला तर मला जाणवत आहे की येस, यामधून मी एक लाईफचा एक मोठा सेशन शिकलेलं आहे, जे माझ्यासाठी, माझ्या लाईफमध्ये माझी ग्रोथ होण्यासाठी खरं तर इम्पॉर्टंट होता. तुम्हालाही जाणवेल जर तुम्ही विचार केला तर. जे काही इन्सिडेंट झाला असेल, इव्हेंट झाला असेल, जे काही तुमच्यामध्ये तक्रारी, नाराजगी झाली असेल आणि ज्यामधून तुम्ही लेसन घेतला असेल, त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या पुढच्या लाईफमध्ये नक्कीच तुम्ही अजून सुधारणा केली असेल. मग त्या व्यक्तीचं एकदा नाव घेऊया बरं आपण सगळ्यांनी. आत्ताच आपण आपला फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केलाय. ज्या ज्या व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये होत्या, कदाचित तुम्ही काल सगळ्यांना मेसेजेस केले असतील, फोन केले असतील, रील का जमाना आहे, रील्स टाकले असतील. त्यांना हॅपी फ्रेंडशिप. सगळी फ्लडेड होतं आपले सगळे सोशल मीडिया. व्हॉट अबाउट दिस पर्सन? ही व्यक्ती कधीतरी कोणत्या तरी काळी तुमची फ्रेंड होती का बरं? कधीतरी तुमच्या जवळीक होती का बरं ही फ्रेंड, हा फ्रेंड, ही व्यक्ती? कधीतरी एक तरी मोमेंट त्यांनी आपल्याला, तुम्हाला तुम्हाला हवी तशी दिली असेल की नाही? बट जस्ट वी फॉरगॉट दिस पर्सन, जस्ट बिकॉज की या व्यक्तीने तुम्हाला हर्ट केलं होतं आणि म्हणून तो हर्ट आजपर्यंत मी माझ्या मनामध्ये ठेवला आणि म्हणून त्या व्यक्तीचा मी तिरस्कार करत राहील. बट व्हॉट इफ माय डिअर फ्रेंड्स, जेव्हा आपण काल सगळे कळकळून म्हणत होते की फ्रेंड्स असणं आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट असतं, ते आपल्याला कसे तरुण ठेवतात. प्रत्येक, भले ब्लड रिलेशन्स असो नसो, पण ह्या व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असणं किती इम्पॉर्टंट असतं, आपण फार सगळ्यांनी बोललो काल, फील केलं त्या सगळ्या गोष्टी. पण त्याचा अर्थ असं आहे का की आपल्याला एक एक रिलेशन आपल्या लाईफ मधून काढून टाकायचे? इट्स ओके, कम्प्लिटली फाईन. त्या व्यक्तीबरोबर कधी तुमचं जुळलं नसेल, कधी तुम्हाला जुळवायचं नसेल, तुम्ही म्हणाल नो डॉक्टर, मी विसरू शकत नाही त्या व्यक्तीने मला किती त्रास दिला. इट्स कम्प्लिटली फाईन. बट व्हॉट इफ निगेटिव्ह इमोशन्स होते, ते जर आज आपण रिप्लेस केले तर? जर बघा बरं विचार करून, जर ते निगेटिव्ह इमोशन्स मी माझ्या लाईफ मधून कमी केले, तर मला रिलॅक्स वाटणार आहे. कदाचित ते माझ्या हार्ट वरती, जे माझ्या खांद्यावरती, मनावरती, जे एवढ्या वर्षानुवर्ष मी जे ओझं ठेवलेलं आहे, कदाचित ते कमी करण्यासाठी मला स्वतःला मदत होणार आहे. म्हणून बोलायचंय स्वतःशी, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय. चला सगळ्यांनी एकदा पुन्हा माझ्याकडे, माझ्या सोबत यायचंय, सगळ्यांनी माझ्या आवाजासोबत यायचंय आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलायचंय, मी आज चूज करते हा मार्ग. मी स्वतः माझ्या लाईफ मध्ये मी मूव ऑन होत आहे आणि मी तुला सुद्धा रिक्वेस्ट करतो की तू सुद्धा मूव ऑन हो. त्या भानगडीत नको पडायला की तू काय केलंस, मी काय केलं, तू किती मला ब्लेम केलं, मी किती ब्लेम केलं, तू काय चूक केलं, माझं बरोबर तुझं चूक.
हे करण्यापेक्षा आपण व्हाय नॉट आपण आपल्या मार्गाने पुढे जाऊयात. आणि त्याचबरोबर हा जो काही इमोशनल बॅगेज होतं आणि त्या इमोशनल बॅगेजमुळे कदाचित कळत नकळत मी माझ्या हार्टवरती, माझ्या लाईफवरती, माझ्या माइंडवरती तो लोड देत असेल, तो व्हाय नॉट टू रिलीज दॅट लोड माय डिअर फ्रेंड्स. लेट्स डू दिस. ज्यावेळेस आपण रिलेशनशिप सेलिब्रेट केलीये, कालची फ्रेंडशिप सेलिब्रेट केलीये, व्हाय नॉट टू रिलीज जो हा लोड होता तो, व्हाय नॉट टू मूव्ह ऑन इन आवर लाईफ. त्या व्यक्तीचं नाव घ्या बरं सगळ्यांनी पुन्हा एकदा आणि सगळ्यांनी बोलायचंय. जरी तुम्हाला वाटत नसेल तरी बोलायचंय, आय लव्ह यू. आणि बघा कसं वाटतंय तुम्हाला स्वतःला. इट्स ओके माय डिअर फ्रेंड्स, समटाइम्स कुठल्या गोष्टी लिव्ह करून मूव्ह ऑन करण्यामध्येच त्याच्या लाईफची टेक केअर करणं असतं. यामध्ये शहाणपणा नाही आपला की त्या व्यक्तीने किती चूक केली आणि किती त्याच्या चुका होत्या, किती ब्लेम करून मग आपण लोकांना सांगत असतो. खरं तर त्या व्यक्तीला काही त्याचा फायदा तोटा हो न हो, तुम्हाला मात्र नक्कीच होणार. बिकॉज आपण ती निगेटिव्हिटी त्या व्यक्तीबद्दल कॅरी ऑन केलीये. किती दिवसांपासून, किती महिन्यांपासून, किती वर्षांपासून. सो माय डिअर फ्रेंड्स, लेट गो करून लेट्स मूव्ह ऑन. त्या व्यक्तीला फॉरगिव्ह करून स्वतःलाही माहितीये कदाचित कोणत्याही सिच्युएशन साठी आपण सुद्धा इक्वली रिस्पॉन्सिबल असतो. सो दॅट्स वाय लेट्स अलाव युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला अलाव करा त्या व्यक्तीपासून, त्या इव्हेंट पासून मूव्ह ऑन करण्यासाठी, एक नवीन श्वासाची, नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी. आणि म्हणून त्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलायचंय, आय लव्ह यू. ऑसम. हाऊ अबाउट आपण आपल्या लाईफ मध्ये प्रत्येक व्यक्तीला असंच आपल्या डोळ्यासमोर घेऊन त्याला माफी मागून सगळं विसरून चांगल्या कारणासाठी जर आपली जीवनाची सुरुवात केली तर टेल मी माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये तुमची प्रगती होईल की अधोगती होईल? ऑफकोर्स यू विल प्रोग्रेस माय डिअर फ्रेंड्स. आणि जे तुमचे लाईफ गोल्स आहेत त्याच्याकडे जाताना तुमचा रस्ता, तुमच्या जीवनाचा इमोशनचा रस्ता अजून सहजपणे होईल. सहजरित्या तुम्हाला पुढे पुढे जाता येईल. असं आज सगळ्यांनी दिवसभरात ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी आपल्या फ्रेंड्सला आठवलेलं काल, असे कोणी फ्रेंड्स, अशा कोणी व्यक्ती आपल्या जीवनात होत्या, त्या सगळ्यांना आठवायचंय. इट्स ओके जर त्यांना फोन करून जर तुम्ही सॉरी बोललात, आय लव्ह यू बोललात, तर आप सोचोगे ही नाही की काय डिफरन्स तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही क्रिएट करणार आहे. पण चलो, की नाहीच तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलायचंय, नाही करत, दॅट्स कम्प्लिटली फाईन. बट ऍटलीस्ट तुम्ही स्वतः तरी बोला. त्या व्यक्तींची नावं घ्यायची आहेत. त्याला म्हणायचं, भाई चलो मैं मेरे रास्ते जाता हूँ, तू तेरे रास्ते जा. लेट्स फॉरगिव्ह ईच अदर अँड लेट्स मूव्ह ऑन. आपल्या लाईफ मध्ये आपण मूव्ह ऑन करूया. हाऊ ब्युटिफुल. जर असे सगळेच रिलेशन हील झाले तर बघा बरं की आपली लाईफ किती सुंदर होईल. सगळ्यांनी जर कुठेतरी विचार इकडे तिकडे गेले असतील, पुन्हा माझ्या आवाजाकडे यायचं सगळ्यांनी. आणि पुन्हा आपण पुढे जाणार आहोत. आता आपण सगळ्यांनी स्वतःच नाव घ्यायचं. चल, सगळ्यांनी स्वतःची नावं घ्यायची आणि स्वतःसोबत बोलणार आहोत आपण. रेडी सभी लोक? पुन्हा माझ्या आवाजाकडे यायचंय. रिलॅक्स. कपाळावरती पुन्हा काहीतरी आठे आले असतील, जरा सगळ्यांनी पुन्हा एकदा रिलॅक्स करा बरं. असं. आणि आता स्वतःचं नाव घ्यायचंय आणि बोलायचंय, आय एम सॉरी डिअर अरुणा. तुम्ही तुमचं नाव घ्यायचंय. तीच मीच ती व्यक्ती होते. तुला नेहमीच कमी दाखवलं मी. नेहमीच अंडर एस्टिमेट केलं. नेहमीच तुला तुझ्यातला कमीपणा दाखवून दिला. प्लीज मला माफ कर अरुणा. तुझ्यापासून मी खूप डिस्कनेक्ट झालोय. खूप डिस्कनेक्ट झाली आहे. प्लीज मला माफ कर की मी तुला एकटीला सोडलंय, एकट्याला सोडलंय. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुझ्यावरती कधी विश्वासच नाही ठेवलेला. नाही, तू तर ही गोष्ट करूच शकणार नाही.
कॉन्फिडन्स अजिबातच नाही. ट्रस्ट तर तुझ्यावर ठेवलाच नाही की ही गोष्ट तू करू शकते. हवेवर जरा बघा बरं तपासून, आज तुमचं वय काय, तुम्ही आजपर्यंत लाईफमध्ये कोणत्या कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. कदाचित तुम्ही एक मुलगी म्हणून, एक मुलगा म्हणून, आई वडील ज्या कुठल्या रोलमध्ये असाल, आजी असाल, आजोबा असाल, आई बाबा असाल, त्या रोल मधून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. आणि तरी पण लाईफचे अशा काही सिच्युएशन्स होत्या की जिथं तुम्ही तुम्हाला स्वतःवरती ट्रस्ट नाही ठेवलेला. तो आज बोलायचंय, थँक्यू माय डिअर अरुणा, थँक्यू माय डिअर ब्युटिफुल सोल, हे एक सुंदर मला लाईफ दिल्याबद्दल. पुन्हा हे कनेक्शन रिकनेक्ट केल्याबद्दल, या युनिव्हर्स बद्दल. ज्या वेळेस आज मला याची जाणीव होतीये, डझंट मॅटर आजपर्यंत तुला कोणी प्रेम केलंय कोणी नाही केलं. कारण आजपर्यंत तर मी हेच बोलायचे की यांनी मला प्रेम करायला पाहिजे, माझ्या नवऱ्यानी, माझ्या बायकोनी, माझ्या मुलांनी, आई वडिलांनी, सासू-सासऱ्यांनी, या अलाना फलाना यांनी माझ्यावरती प्रेम करायला पाहिजे. पण आजपासून मला ह्याची काहीच तमा नाहीये. डझंट मॅटर आजपासून तुझ्यावरती कोण प्रेम करणार आहे कोण नाही. कारण आजपासून, आतापासून मी तुझ्यावरती प्रेम करणार आहे. आय एम देअर टू लव्ह यू. आणि सगळ्यांनी अलगदपणे दोन्ही हात खांद्यावरती क्रॉस करायचे, जसं आपण मिठी मारतो. सगळ्यांनी मिठी मारायची. सब लोग खुद को गले लगाओ, खुद को चलो. येस, खुद को गले लगाओ. अलगदपणे आपलं डोकं आपल्या खांद्यावरती ठेवा बरं. जणू काही आपण आपल्या प्रिय व्यक्तीला हक करतोय. अरे थोड़ा प्यार भरा वाला हक दे दो, वॉर्म वाला, रियल वाला, टाइट वाला. सगळ्यात प्रिय व्यक्ती तुमच्या सोबत आहे आज. ऐसे वैसे हग नहीं चलेगा, गिव अ टाइट हग, कम ऑन एवरीवन. ओके, थोडस पेन होईल हाताला, शोल्डर्सला. गिव दॅट रियल वॉर्म प्यार वाला हग. आणि बोला स्वतःशी, आय एम सॉरी अरुणा. स्वतःच नाव घ्या. मी तुला एकटं सोडल्याबद्दल थँक्यू. आज या सेशनमुळे पुन्हा मी तुझ्या बरोबर रिकनेक्ट होत आहे. आणि आय प्रॉमिस, आजपासून मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. आय प्रॉमिस, आय विल नेव्हर लिव्ह यू अलोन. बघा बरं, तुम्हाला हे रिअलाइज होईल, कदाचित याच तर प्रेमाची तुम्ही वाट नव्हता बघत लाईफ टाइम. ये मुझे प्यार करे, वो प्यार करे, यानी प्रेम करायला पाहिजे, त्यांनी आय लव्ह यू बोलायला पाहिजे. व्हॉट अबाउट युअर सेल्फ? व्हॉट इफ जर हे प्रेम जर तुमच्याकडून मिळालं तर? बघा बरं जरा विचार करून, कदाचित याच तर प्रेमाची तुम्ही वाट नव्हता ना बघत फॉर लाईफ टाइम. थोडा वेळ स्वतः सोबत राहा, सायलेंट मध्ये. आणि जे प्रेम आहे ना, तो एहसास आहे, तो टच आहे, तो फील करा. सगळ्यांनी स्वतः सोबत राहायचंय आणि फील करायचंय ते स्वतः सोबतच कनेक्शन. प्रेम दुसरीकडून फार डिमांड करत राहिलो, नेहमीच ती लॅकिंगची भावना माझ्यामध्ये नेहमी येत राहिली की माझ्यावरती कोणी प्रेम नाही करत आहे. बट खरी व्यक्ती, सगळ्यात क्लोज व्यक्ती, जिनाईन व्यक्ती कोण आहे तर ती तुम्ही आहात. बी विथ युअर सेल्फ. बघा बरं स्वतःला विचारून, कदाचित व्हॉट इफ हेच प्रेम जर तुमच्याकडून मिळालं तर?
योर ओन लव. हैवंट यू बीन वेटिंग फॉर सो लॉन्ग? लाईफ, अरे लोगों की तो लाईफ चली जाती है या प्रेमाची वाट बघण्यामध्ये. व्हॉट इफ आज जर हे प्रेम मी माझ्या स्वतःमध्ये डेव्हलप केलेलं आहे. फील दॅट लव्ह विदिन. गिव्ह दॅट टाईट वाला हग अँड से आय लव्ह यू अरुणा. आय लव्ह यू. स्वतःचं नाव घ्या. बी विथ युअर सेल्फ. आय गिव्ह यू फ्यू मोर मोमेंट्स. सावकाशपणे हात आपले खाली घ्यायचे. दोन्ही हात एकमेकावरती रब करूया सगळ्यांनी हात. थोडेसे फास्ट एनर्जी क्रिएट करूया. दोनों हात मी आता जी एनर्जी क्रिएट होतीये दॅट इज ऑल लव्ह. आपल्या लाईफ मध्ये जे प्रेम तुम्हाला कमी वाटत होतं दॅट इज लव्ह यू आर क्रिएटिंग. ते प्रेम तुम्ही क्रिएट करताय. डोळे अजूनही बंदच असतील सगळ्यांचे. आणि आता ते दोन्ही हात तुमच्या डोळ्यावरती ठेवायचे. ते कनेक्शन डेव्हलप झालेलं पुन्हा एकदा स्वतःसोबत फील करायचंय. तो मायेचा प्रेमाचा स्पर्श फील करायचा आहे. ऍज इफ आजपर्यंत कदाचित तुम्ही दुसऱ्यांच्याकडून तो स्पर्श, ते प्रेम, ते वर्ड्स जे एक्सपेक्ट करत होता. नाउ दिस इज ऑल विथ यू माय डिअर फ्रेंड्स. ऑल विथ यू. अगदी तुमच्या सोबत आहे. अगदी इथंच आहे. त्याला फील करायचंय. सावकाशपणे तो हात आपल्या चेहऱ्यावरून खाली घ्यायचा आहे. अगदी पूर्ण सेल्स मसल्स फील करायचंय. तो टच फील करायचंय ऍज इफ तुमची सगळ्यात प्रिय व्यक्ती. जसं काही तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरून कसा हात फिरवता अगदी तसं तुम्ही फिरवायचं आहे. कदाचित काही लोक असे असतील पहिल्यांदाच स्वतःला हक केला असेल. पहिल्यांदाच एवढ्या प्रेमाने स्वतःला स्पर्श करायचा आहे. सो फील दॅट डीप कनेक्शन. आणि पूर्ण शरीरावरती तो हात फिरवायचा आहे. जिथपर्यंत हात जाईल अगदी पायाच्या तळव्यापर्यंत ती एनर्जी सगळीकडे द्यायची आहे. फील दॅट बॉन्डिंग. फील दॅट लव्ह. फील दॅट सेल्फ लव्ह विदिन. आणि अगदी सावकाशपणे डोळे उघडायचे. शिवे सर्वार्थ साधिके प्रेम शरण्ये त्र्यम्बके देवी नारायणी नमो. was awesome. How was that, everyone? कैन वी सेलिब्रेट? आपण असे सगळे रिलेशनशिप सेलिब्रेट करू शकतो का? तो मुझे बताइए. आपल्या लाईफ मध्ये काही कमी असू शकते का? कोणत्या रिलेशनची, कोणत्या प्रेमाची? टेल मी. एक वर्ड, सगळ्यांच्याकडून एक वर्ड. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? तुम्हाला काय फील झालं? आय नो, आय सॉ दॅट की बरेच लोक थोडस इमोशन झाले. दॅट्स कम्प्लिटली फाईन माय डिअर फ्रेंड्स. इट्स ऑलवेज गुड टू एक्सप्रेस. पण जर असे रिलेशन जर आपण हील केले अँड जर तुम्ही तुमच्या स्वतःसोबत जर राहिला तो मुझे बताइए, प्यार की कमी होगी क्या? बताओ. कोई जादूटोना केला का आपण आज आजच्या सेशन मध्ये? जादूटोना किया डॉक्टर अरुणाने आज. राईट. तर या मोमेंटला जे तुम्ही फील केलं असेल, एक्सपिरियन्स केलं असेल, इजंट इट? कॅन वी मेक आवर लाईफ ब्युटिफुल, ऑसम, इजंट इट? सगळ्यांनी एक वर्ड मध्ये सांगायचंय. हाऊ डिड यू फील? तुम्हाला कसं फील झालं? अमेझिंग, नाईस असे वर्ड्स नको आहे. देर इज समथिंग बियॉन्ड. त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीतरी फील झालेलं आहे.
फॉर एक्झाम्पल जसं रंजना म्हणतात आहे, हा खूप मोकळं वाटतंय. एक्झॅक्टली ते वालं फिलिंग मला पाहिजे सगळ्यांच्याकडून. अनम्यूट और चॅट बॉक्स मध्ये मला सांगा क्विकली. फील इट. येस सोपांजी, खूप क्विकली. खूप ऑसम मॅडम. खूप खूप तो छान अनुभव वाटलं. वेगळा होता. खूप आपण स्वतःशी कधी बोलतच नव्हतो. Yes, amazing. That's awesome. Yes, peaceful. Monica is saying पहिल्या peaceful. याच्यामध्ये How beautiful is that feeling, isn't it? शांत वाटलं स्वतः प्रेम करून येस. संधी प्रेम माझ्यासोबत ऑल टाइम आहे. आनंदी वाटतंय. हृदयस्पर्शी. देर इज समथिंग जे तुम्ही आज जे फील केलंय ना, ते तुम्हाला आजपासून एक तुमचं नवीन व्हर्जन क्रिएट करण्यात 100% तुम्हाला मदत करणार. डू यू अग्री एव्हरीवन? येस. ते येस स्वतःला परत एकदा भेटल्यासारखं वाटतंय. लव्हिंग, हार्ट टचिंग. येस. येस, स्वतःला भेटायचं विसरलो. आज ते झालं. हाऊ अमेझिंग विजय. स्वतःवर प्रेम Isn't it? करायचं राहून गेलं. येस. बऱ्याचदा राहून जातात, बऱ्याच गोष्टी सुटून जातात आणि आपण कुठेतरी जरा दुसरीकडेच पळत असतो. दिस इज द टाइम टू रिकनेक्ट अगेन आपल्या आयुष्यामध्ये. सूरजजी सिंग, माझं आयुष्य पूर्ण आनंदाने भरलेलं आहे. मी किती दुःखी होते हे समजलं. ओ, हाऊ ब्युटिफुल इज दॅट. सो लाईट फिलिंग, हाऊ ब्युटिफुल. येस, ज्योती सिंग, मन अगदी मोकळं झालं. येस, आपल्याला दररोज येस. ज्योती, तुम्हीच जर तुमचाच मेसेज आलेला राईट की या जस्ट 2-4 दिवसाच्या सेशन मधून त्यांच्या लाईफ मध्ये किती जास्त बदल होत आहे आपल्यामध्ये. स्पेक्टॅक्युलर शांतता वाटली म्हणायला. ऐसी कहीं मिलेगा क्या? ढूंढ के भी, खरीद के भी ही पीसफुल जे फील झालं तुम्हाला आपल्याला भेटू शकतं का? इट जस्ट हॅपन्स जेव्हा आपण सगळ्यांना फॉरगिव्ह करतो आणि स्वतः सोबत राहतो. यू आर ऑल अचीव इन युअर लाईफ. हाऊ सिम्पल. सिंपल आहे की डिफिकल्ट आहे बताओ. इजंट इट सिम्पल? येस. खूप गोष्टी मनात ठेवलेल्या होत्या त्या आज मोकळ्या झाल्या. एकदम स्वच्छ मन झाले. फ्रेश वाटतंय संगीता. वाव. थैंक यू मिलिंद जी. मिलिंद जी बोल रहे थैंक यू सो मच. मला मला स्वतःशी कनेक्ट केलं. दॅट इज ऑसम. इसलिए यहाँ पे आना है. येस ज्योती, तुम्हाला आन्सर मिळालं का? मला जे जे विचारतात ना आमच्या टीमला की याचं रेकॉर्डिंग मिळेल का, जब रिकॉर्डिंग हमारे पास होता है ना, तुम्ही इथे येणार नाही तेवढे वो सिद्धत से आप नहीं करोगे. म्हणून हा सेक्शन सगळ्यांसाठी फ्री ठेवलेला आहे. दिस इज ऑलमोस्ट टीम 5th or 6th मंथ. इट इज अ 5th मंथ राईट. आपण 30 डेजचं चॅलेंज ठेवलंय की जेणेकरून सगळ्यांच्या लाईफमध्ये चेंज होते तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चेंज करा. आणि त्यासाठी आपल्याला थोडं तरी काम करायला पाहिजे की नाही. अस्मिताई सेईंग की तुम्ही काय दिलं मला शब्दात नाही सांगता. दॅट्स ऑसम. अमेझिंग. संजयजी, पीसफुल, रिलॅक्स, हलके वाटले, मनातल्या गोष्टी मोकळ्या झाल्या. फील इट. सो काल आपण सगळीकडे काय काय फोन सेलिब्रेट केला. कॉलिंग, आपले सगळे व्हॉट्सअपचे फॉरवर्डेड मेसेज, स्टेटस, सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप, हॅपी फ्रेंडशिप. कॅन वी कनेक्ट दॅट फ्रेंडशिप स्वतःसोबत? कॅन वी डू दैट आजपासून? क्या हम खुद के दोस्त बन सकते हैं? बन सकते हैं? पॉसिबल? यस ऑफ कोर्स. दोस्तों का अपने लाइफ में होना तो वो तो मिराकल है. जिनके सबके लाइफ में दोस्त होते हैं वो तो चाहिए ही चाहिए. लेकिन उसके साथ थोडासा खुद को भी हम कनेक्ट हो जाए. स्वतःला पण जर आपण जर कनेक्ट झालो तर हाऊ ब्युटिफुल प्रत्येक रिलेशन कसं होईल. आणि जे जे लोक इथं मला यंग दिसतात ना, मनोज जी, संगीता, मिलिंद जी, नो स्टील यंग, अजून लग्न करायचंय राईट. यू आर रिअली, यू डोंट नो तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कुठे जाणार आहात. आय एम रिअली सो प्राऊड की तुम्ही या या लाईफच्या वळणावरती तुम्ही इथे आहात. सो तुम्ही स्वतःचं जीवन आणि दुसऱ्यांचं जीवन खरंच किती सुंदर बनवणार आहे. थँक्यू सो मच. येस रेश्मा, तुम्हाला काय बोलायचं आहे? येस टीम, सगळ्यांचे स्क्रीनशॉट्स आज काढून ठेवा बरं याचे चॅटचे. आपण ग्रुपमध्ये टाकू. येस रेश्मा. सॉरी, अनम्यूट. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. हा, माझे पप्पा पण इथे आहेत तर आणि मम्मा पण आहे. तर मी इथूनच म्हणजे आपल्या सेशनद्वारेच मी त्यांना थँक्यू म्हणते. थँक्यू मम्मा पप्पा, थँक्यू. आय लव्ह यू. आणि सॉरी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, काही मिस्टेक येस झाल्या येस असतील तर आय एम रिअली व्हेरी सॉरी मम्मा अँड पप्पा.
How beautiful is that? All the magical blessings. Awesome day. आणि Awesome. आणखी एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की म्हणजे ते दोघंही हेल्दी राहिले पाहिजेत, असे सगळ्यांची ब्लेसिंग असली पाहिजे. आणि माझे पप्पा लो फील करतात खूप, तर ते नाही झालं पाहिजे. हे सगळ्यांची ब्लेसिंग असावी ही रिक्वेस्ट. All the magical blessings, Reshma के मम्मी पापा. Yes, मोहनजी, all the magical blessings आपल्या सगळ्यांच्याकडून. That's awesome. Amazing. Anybody? अजून कोणाला क्विकली शेअर करायचं? मला पण बोलायचं होतं. येस, शीतल. मी स्वतःवर काम करायचं विसरूनच गेले होते. सगळ्या जगामध्ये स्वतःवर प्रेम करायचं राहूनच गेलं होतं. आज मला ते जाणवलं की आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, मग दुसऱ्यांना प्रेम द्या. तो सेल्फ लव म्हणजे सेल्फिशनेस, ये तो सेल्फिश हो गया आप शीतल. स्वतःचाच विचार करताय, बाकीच्यांचा विचारच करत नाही. व्हॉट डू यू थिंक? ये तो सेल्फिशनेस हो गया. बरोबर आहे ना? हे तो स्वार्थीपणा झाला. तुम्ही स्वतःचाच विचार करताय. क्या बोलते हो? हा, क्या बोलते हो सभी लोग? हा स्वार्थीपणा झाला, स्वतःवरती प्रेम करणं? नाही नाही, म्हणून तो स्वतःवर पण प्रेम विचार केला केल्यावर पाहिजे आपण ना. दुसऱ्यांना ऑटोमॅटिकली प्रेम करतो. नाही. अजून चांगल्या पहिल्यांदा स्वतःवर प्रकारे प्रेम तुम्ही केलं प्रेम तर करू लोकांवरती शकाल. प्रेम करू शकतो. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तो जिनको भी अगर तुम्हाला वाटेल किंवा म्हणेल काय DME ला जाऊन येतात आणि सेल्फ लव्हच्या पोस्ट टाकतात, काय सेल्फ प्रेम करायचंय, फार स्वार्थी आहे काय. अगर ऐसा कोई बोल रहा है ना, दिल पे मत लेना. राईट. जेव्हा तुम्ही स्वतः कनेक्ट होणार आहे ना, तुमच्यामध्ये बघा, तुम्ही जेव्हा दुसऱ्या व्यक्तीची एक टेक केअर करणार आहे, आपल्या आजूबाजूच्या, आपल्या घरातल्या कामच्या, त्यांच्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, बोलण्याचा दृष्टिकोन काय अजून किती चांगल्या प्रकारे असणार आहे. दॅट इज गोइंग टू बी इमेन्स चेंज असणार आहे. सो येस, द स्टार्ट होते ती पहिली मी माझी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. मी इमोशनली वीक असेल तर मी कशी दुसऱ्यांची काळजी घेणार? मलाच माहित नाही प्रेम कसं करायचं, मग मी दुसऱ्यांना काय देणार आहे? जर मला आज कळालं की मला प्रेम कसं करायचंय, जी माझ्या लाईफ मध्ये जी व्यक्ती येणार आहे, नो मॅटर कोणती व्यक्ती आहे, युअर लव्ह पार्टनर, युअर फ्रेंड, आई वडील जे असतील, त्यांना तुम्ही द्याल की नाही आजपासून भरभरून प्रेम? Isn't it? So that is why self connection is important connection. That's how we celebrate relationship. That's how every friendship, every relationship जर आपण अशी सेलिब्रेट करायला लागली, मला सांगा आपल्या लाईफचे 90% प्रॉब्लेम कुठे असतात? रिलेशनशिप मध्ये. रिलेशनशिप मध्ये ते स्वतःच्या पकडे असू शकतात, जिथं आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. मैं तो कुछ काम की नहीं. छाया है ना, कहाँ गई वो छाया? प्रीति कहाँ गई छाया? उसको हर रोज लाया करो. आपण जे स्वतःला ब्लेम करतो की नाही, मला असं मुलगा म्हणतो, अशी मुलगी म्हणते, असं सून म्हणतात. अरे लोग तो कहेंगे ना, पहिले खुद को तो बोलो की आय लव्ह यू. की नाही माझं त्यांनी बोलायला पाहिजे, ते मला बोलतच नाही. बघा ना, मी एवढं सगळं चांगलं करते, सगळ्यांसाठी करते, और वो मुझे बोलता ही नहीं आय लव्ह यू. अरे तो पहले खुद को तो प्यार करो, वो तो लाओ. और हमारी 3 चीजें, चलो क्या नहीं करनी है, फिर से रिवाइज करते हैं. चलो बताइए सभी लोग, क्या नहीं कंप्लेंट करनी है हमको? हम्म. कंप्लेंट नहीं करनी है, नो कॉम्प्रोमाइज नहीं कॉम्प्लेन, करना है, नो क्रिटिसाइज नो नहीं कंपैरिजन, करना है. कंप्लेन्स, नो नो कंपैरिजन, नो कंपेयर, क्रिटिसिज्म. और क्या लाइफ में लाना है हमको? सेटिस्फैक्शन. 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 जो आय मेरे एम पास है ना, सॅटिस्फाईड. जो मेरे पास है ना, वो रिश्ते, वो जो भी चीज है, उसके लिए मैं सेटिस्फाइड हूँ. और उसके लिए क्या करना है हमको? हर एक प्रत्येक क्षणाला ग्रॅटिट्यूड मध्ये. इजंट इट? येस, की जो मेरे पास आहे, थँक्यू, धन्यवाद. आज या इंटरनेटचे, या सेक्शनचे, या सगळ्यांचे, या झूम कॉलचे सगळ्यांचे धन्यवाद. येस. चलिए, अमेजिंग एवरीबॉडी. चलिए, लेट्स कम टुगेदर. मॅजिकल ब्लेसिंग्स. यस, शीतल, जयश्री, गोहिल, आरती, संगीता, प्रीति, मोहिनी, जय श्री कासा, सूरज, सोपान जी, अश्विनी, चलो चलो सबके नाम ले लो. मोहन जी, अनघा, लक्ष्मी नारायण, चित्रा, एकनाथ, जयश्री, बहुत सारे जयश्री है, अर्चना, सोनी, रंजना, हिमानी, प्रियंका, मनोज जी, एकनाथ, पूजा गोहिल, कल्पना, मेघा, डॉक्टर मोनिका, मनीषा, सुचिता, नीता ताई, श्रुति, पुष्पा, पुष्पा, स्नेहा जी, अस्मिता, शोभा, सभी कम्युनिटी के लोग सबको बोलेंगे कंग्रेचुलेशन एवरीवन. आपके सारे दोस्त आप ही के पास है, आपके सारे रिलेशंस एकदम प्यार भरे हो गए. आपके सारे गोल्स, हेल्थ गोल्स, मनी गोल्स, रिलेशनशिप गोल्स, करियर गोल्स, फाइनेंशियल ऑलरेडी अच्छे हो गए. और उन सभी लोगों के लिए यहाँ जब भी है, और हमको जो भी आपके मन में भी है, उन सभी के लिए आज के स्पेशल मैजिकल ब्लेसिंग्स. और आपकी लाइफ एक सुंदर प्यार भरी बनाने के लिए वो हर एक
रिश्ते में सुधार लाने के लिए, ऑल द मैजिकल ब्लेसिंग्स हिट फ्रॉम युनिवर्स. थँक्यू सो मच ये ब्लेसिंग्स लेने के लिए आणि देणे के लिए. थँक्यू सो मच. तर आज जे काही आपण काल सेलिब्रेट केलं, तर आज आपण असं सेलिब्रेट करूया, ज्या ज्या लोकांना तुम्हाला मी रिमाइंड करायला सांगितलंय, उनको बोलना है, थैंक यू बोलना है, लव यू बोलना है, जो भी करना है. किसी को नहीं फोन किया तो भी चलेगा, लेकिन ऍटलीस्ट स्वतःला बोलायचंय. त्या व्यक्तीने ज्यांनी ज्यांनी हर्ट केलेलं आहे तुमच्यामध्ये, पता नाही बचपन से लेके आज तक किती दिवसापासून वर्षापासून लक्षात ठेवलेलं आहे, त्या व्यक्तींना सगळ्यांना आपल्यापासून क्षमा करून, म्हणजेच तुम्ही स्वतःला क्षमा करणार आहात, स्वतःला मोकळं करणार आहात. आणि ज्यांनी ज्यांनी आज जे फील केलं ना, दॅट पीस, जे काही तुम्ही आज जे फील केलेलं आहे, ते आपल्याला मदत होणार आहे. आणि आज की रात जेव्हा तुम्ही सगळे झोपणार आहात, इट इज गोइंग टू बी अ डिफरंट डे फॉर यू ऑल टुगेदर. ट्रस्ट मी की ज्या वेळेस आपण हे सगळे रिलेशन्स हील करून जाणार आहे, जेव्हा स्वतःला जे कनेक्शन फील केलेलं आहे, इट्स गोना बी समथिंग अमेझिंग, अ न्यू लाईफ फॉर यू. डू यू अग्री विथ मी? येस. सो लेट्स एन्जॉय दिस न्यू लाईफ. आणि जो तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये चेंज होत आहे, जस्ट इमॅजिन, इन्व्हाइट बाकीच्या लोकांना की कम अँड जॉईन दिस, राईट? Perfect. Thank you so much. Thank you so much, everybody. Have a fantastic day ahead. Keep reminding स्वतःला लक्षात ठेवायचंय आज आपल्याला दिवसभर काय करायचंय. येस, अमेझिंग. थँक्यू सो मच. थँक्यू डिअर टीम. थँक्यू सो मच. आणि येस, आजच्या सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला उद्यापर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांसाठी अवेलेबल होईल. आणि अपलोड झाले की सांगता येईल तुम्हाला. ज्यांना फॉरवर्ड करायचे त्यांनाही फॉरवर्ड करू शकाल. मेक मेक बी अ रिझन दुसऱ्यांच्या लाईफमध्ये एक चांगला चेंज आपल्याला घडवण्यासाठी. येस, थँक्यू सो मच एव्हरीबडी. एन्जॉय अँड हॅव अगेन वन्स अगेन हॅपी रिलेशनशिप विथ युअर सेल्फ. थँक्यू. बाय एव्हरीवन. टेक केअर. थँक्यू टीम. बाय. थँक्यू.